नमस्कार. स्वागत आहे तुमचं आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन या चॅनलमध्ये. आजची आपण टायटल काय दिलंय? मन शांत नसेल तर शरीरही आजारी पडतं. पडतंय का हो? कदाचित नसेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस, डाएट, आपली लाईफस्टाईल याच्या व्यतिरिक्तही काही असू शकतं? नाही ना? तर ताण, स्ट्रेस हा आपण जेव्हा ताणात असतो तेव्हा शरीर आपल्याला सिग्नल देतं. खूप जास्त स्ट्रेसमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्याला कधी कधी डोकं दुखायला लागतं, कधी कधी चक्कर यायला लागते, आपलं डायजेशन बिघडते, आपल्याला झोप येत नाही, म्हणजे आपली स्लीप सायकलसुद्धा चेंज होते. मुळात स्ट्रेस ही फक्त आपली एक रिॲक्शन नाही आहे, फक्तच आपला एक येतोय बा ताण येतोय, आपल्याला खूप टेन्शन येत आहे. पण हे टेन्शन हे आपली एक बायोलॉजिकल सायकल आहे, एक रिॲक्शन आहे. ती जाणून घेऊया. जेव्हा स्ट्रेस हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो, खूप ताणात असतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक हायपोथॅलॅमस नावाची ग्रंथी आहे, जिथनं कॉर्टिसॉल नावाचे स्त्राव स्रवतात. कॉर्टिसॉल म्हणजे काय की ते कॉर्टिसॉल एक हार्मोन्स म्हणता येईल, आणि ते कॉर्टिसॉलची लेवल जेव्हा वाढते तेव्हा आपली रिॲक्शन पटकन येते. आणि म्हणूनच आपण एखाद्या वेळेस डिस्टर्ब असलो आणि समोरच्याने काहीतरी मनाविरुद्ध केलं की पटकन आपण अजून रिॲक्ट करतो, रागवतो, इतक्या फास्ट ते रिॲक्ट करतं. आणि बरेचदा असंही होतं की आपल्याला उदास सुद्धा वाटतं. पण जेव्हा हा ताण आपला रोज रोज येणारा ताण हा वाढत जातो, म्हणजेच कॉर्टिसॉल हे साचत जातं, कॉर्टिसॉलची लेवल वाढते, ते क्रोनिक स्टेजला जातं, तेव्हा मात्र आपल्याला जाणवते की आपलं एक एक डिप्रेशन येत आहे, एक एन्झायटी आहे आपल्याला, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर बाकीचेही परिणाम होतात. तर कॉर्टिसॉल हे जर नॉर्मल असेल तर आपली इम्युनिटी चांगली राहते, आणि इम्युनिटी चांगली असेल म्हणजे कॉर्टिसॉल जेव्हा नसेल तेव्हा आपली इम्युनिटी चांगली राहते. त्याचबरोबर म्हणजे ताण जेव्हा नसेल, कॉर्टिसॉल म्हटल्यापेक्षा कॉर्टिसॉल स्त्रवतो कशाने? आपल्या टेन्शनने. म्हणजे जेव्हा आपण आनंदी असू, जेव्हा आपण हॅपी असू, तेव्हा हॅपी हार्मोन सिक्रेट होतं, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात ना, ते म्हणजे आपली सगळ्यात शांत इम्युनिटी राहते जेव्हा आपलं मन शांत असतं. त्याचबरोबर इन्फ्लमेशन जे असतं शरीरामध्ये कुठे कुठे, ते कमी होतं. त्याबरोबर आपलं डायजेशन सुधारतं, कारण गट हेल्थ आपण म्हणतो का? कारण जेव्हा आपली गट फिलिंग आपण म्हणतो का? कारण गट आणि आपल्या फिलिंग्स म्हणजे मनातल्या भावना याचा संबंध खूप जवळचा आहे ना, त्यामुळे. त्याचबरोबर स्लीप सायकल छान होते, म्हणजे काय की आपण छानपणे शांत झोपू शकतो. आयुर्वेद काय सांगतं? हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाने इतकं सुंदर सांगितलंय की शरीरातले दोष, आपले धातू आणि अग्नी, त्याचबरोबर स्वस्थ माणूस कोणाला म्हणता येईल, एक सुंदरशी व्याख्या आयुर्वेदामध्ये सांगितली आहे, जी मी माझ्या बरेच व्हिडिओमध्ये सांगितली आहे, पण ती अत्यंत गरजेची आहे आणि ती तुमच्याही डोक्यात तेवढ्याच याने बसावी, म्हणून आज परत सांगते. समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिय प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यविधीयते. म्हणजे काय? प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन. मन जेव्हा प्रसन्न असेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वस्थ असू. आता मनाविषयी म्हणायचं झालं तर आयुर्वेदामध्ये मनाचे 3 गुण सांगितले आहे: सत्व, रज आणि तम. सत्व म्हणजे काय की बॅलन्स असतं. रज रज म्हणजे काय की चंचलता. आणि तम म्हणजे काय की आळस, एक प्रकारचा लिथार्जी. जेव्हा रजगुण वाढतो, मनाचा चंचलता वाढते, ॲग्रेसिव्हनेस वाढते, तेव्हा त्याचा परिणाम कुठे होतो? तर तो एकदम हार्श रिॲक्शनमध्ये होतो. कुठल्याही प्रकारच्या आपल्या म्हणजे पित्त वाढवतं, आपलं हीट वाढवतं, आणि त्याच्यामुळे आपले शारीरिक त्रास चालू होतात. तेच तमगुण जेव्हा वाढतो, म्हणजे काय की आपल्यातला आळशीपणा, एक प्रोकॅस्टिनेशन हे जेव्हा वाढतं तेव्हा आपलं हे कमी होतं. एक एन्झायटी, डिप्रेशन हे आपल्याला येऊ शकतं, कारण कफ वाढलेला असतो.
जेव्हा डिप्रेशन असतं. म्हणजेच काय की सत्व रज तमामध्ये बिघाड झाला की ते वात पित्त कफाला बिघाड करते आणि मग आजाराची उत्पत्ती होणार. कारण दोष बिघडले म्हणजे आजार उत्पन्न होणार. तर याचं एक साधं गोष्ट म्हणजे आजकाल काय झालंय की शरीर ना शारीरिक दुखण्यांनी कमी आणि मानसिक ताणानेच जास्त थकलेलं आहे. याचं एक साधं उदाहरण सांगते. एक पेशंट होतं माझ्याकडे आलेले आणि त्यांना सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, सगळ्या टेस्ट केल्या, सगळं नॉर्मल, पण तरीसुद्धा त्यांना सिम्पटम्स जाणवत होते. काय की ॲसिडिटी होते, थोडंसं ब्लोटिंग होते, पोट गच्च वाटतं आहे आणि झोप शांत लागत नाही. तर म्हटलं रिपोर्ट्स नॉर्मल आहे. बरेचदा तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल की रिपोर्ट्स नॉर्मल आहे पण तुम्ही मात्र नॉर्मल नसता. तर तेव्हा खरंच कशाची गरज असते. मी काय केलं त्या पेशंटच्या बाबतीत, मी त्यांची डिटेल हिस्ट्री घेतली. त्या हिस्ट्रीमध्ये मला असं कळलं की ते खूप जास्त मेंटली एक्झॉस्टेड आहे, खूप जास्त ताणामध्ये आहे. मग त्यांना कुठलेही मेडिसिन न देता मी त्यांचं थोडंसं काउन्सिलिंग केलं आणि छानपैकी त्याच्यामध्ये मी त्यांना डाएटचा त्यांचं दिनचर्या समजून घेतली. त्याच्यानुसार थोडंसं त्यांना डाएटमध्ये चेंजेस करायला सांगितले आणि आयुर्वेदात सांगितलेल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्यांना फॉलो करायला सांगितल्या. आणि विदिन 2 वीक्स त्या व्यक्तीमध्ये एकदम छान चेंजेस झाले. मी केलं काय हो? एक डॉक्टर म्हणून मी औषध दिलं का? नाही ना. मी फक्त त्यांचा ताण थोडा कमी करायचा प्रयत्न केलाय. का? कारण आयुर्वेदात ताण कमी करण्यासाठी हा जो स्ट्रेस आहे, हा जो एक प्रेशर आहे, सतत आपण कुठल्या तरी प्रेशरमध्ये राहतो. मग ते आपल्याला आपल्या परफॉर्मन्सचं प्रेशर असतं कधी, तर कधी आपल्या इंटरनल आपल्या मनामध्ये घालमेल चालू असते आणि त्याचंही प्रेशर असतं. एखाद्या वेळेस आपल्याला आपण कमी पडू की काय ही भीती असते. म्हणजेच ह्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या भावना असतात. पण यांना छान पद्धतीने बॅलन्स करायचं असेल ना, आयुर्वेदामध्ये खूप सुंदर ट्रीटमेंट सांगितलं आहे. त्यातल्या काही ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगते, ज्याची नावं सांगते. पहिली म्हणजे शिरोधारा. शिरोधारेमध्ये आपल्याला काय केलं जातं की इथे कपाळावर औषधयुक्त तेलाची धार सोडल्या जाते. कपाळावर जेव्हा ही धार सोडतो ना आपण, तेव्हा आपोआपच आपलं मन शांत होतं, आपल्या मेंदूला आराम मिळतो आणि आपला फोकस छान होतो. आपण कॉन्सन्ट्रेशन आपलं जे म्हणता येईल ते छान होतं आणि लक्ष आपण व्यवस्थित देऊ शकतो. तर दुसरी ट्रीटमेंट म्हणजे नस्य. नाकामध्ये औषधयुक्त तेल तूप टाकणे हे खूप छान असं छोटंसं पंचकर्म, पण अतिशय उपयुक्त असलेलं. हे झालं दुसरं. फक्त आता हे जे सांगते हे आता सांगितलंय म्हणून चला करून बघूया, तेलाची धार सोडू डोक्यावर, बघू कसं वाटतंय, तर घ्यायचं आपलं आणि करायचं, अजिबात नाही. हे वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करायचं. पंचकर्म तज्ज्ञांकडे जाऊन त्याची माहिती घेऊन आपल्याला कुठली गरज आहे त्यानुसार आपण ते करायचं. तिसरा एकदम छोटासा उपाय जो सांगितलाय तो म्हणजे पादाभ्यंग. म्हणजे काय की तळपायाला रात्री झोपताना छान पहिले स्वच्छ करायचे, पाय कोरडे करायचे आणि खोबरेल तेल, तिळाचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप हे लावून ते चोळायचे. कारण काय आहे ना की आपल्या पायामध्ये इतक्या छान मसाज केल्यावर त्या सगळ्या ज्या पॉइंट्स आहेत ते इतके छान दबले जातात. एवढं छान ॲक्युप्रेशर त्याच्यात होतं की त्याच्यामुळे सरळ थेट संबंध डोक्यापर्यंत म्हणजे मेंदूपर्यंत. ताण कमी करायचा असेल तर हे एकच पद्धत तुम्ही रेग्युलर केली तर बघा तुम्हाला किती फरक पडतो. करून पहा आणि मग सांगा. कारण आयुर्वेदात तर भरपूर ज्ञान आहे, भरपूर सांगितलंय, पण छोटी छोटी गोष्ट जी आपल्याला गरजेची आहे अशी वाटते ती नक्की करावी, अनुभवावी आणि मग माझ्याशी ती शेअर करावी. सो आज आपण हे जे काही जाणून घेतलं याचा सार हाच आहे की मन शांत नसेल ना तर आपल्याला त्रास होणार. आणि म्हणूनच मन शांत करण्यासाठी वेगवेगळे उपाय तर आहेतच, पण त्याचबरोबर तुम्ही आयुर्वेदातल्या ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या मी सांगते त्याही उपयोगात आणा आणि आपल्या मनाला शांत करा
आणि एक कायम लक्षात ठेवा की प्रत्येकाची वेळ ही येतेच, त्यामुळे तुमची ही वेळ येणारच आहे. सो थँक्यू सो मच. नक्कीच ज्याला गरजेचा आहे हा व्हिडिओ असं वाटत असेल त्यांना शेअर करा, लाईक तर तुम्ही कराल मला माहिती आहे, आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच.